नमस्कार. ज्योतिष केंद्रच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता सगळं संपलंय की काय. पण लक्षात ठेवा, अंधार कितीही गडद असला तरी सूर्याचा एक छोटासा किरण तो अंधार चिरून बाहेर येतोच. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या आयुष्यातही असाच एक सोनेरी किरण आज प्रवेश करणार आहे. जर तुमची राशी कुंभ असेल तर हा व्हिडिओ चुकूनही मधून सोडू नका, कारण आजच्या या खास भागात आपण अशा काही गोष्टींचा खुलासा करणार आहोत ज्या ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. आजचा दिवस केवळ एक तारीख नाही, तर तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजाची गुरुकिल्ली ठरू शकतो. कुंभ राशी आजचे भविष्य पाहताना तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडथळे मुळापासून उपटून टाकेल. त्याआधी जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमचे एक सकारात्मक पाऊल तुमच्या कर्माची दिशा बदलू शकते. आज 21 एप्रिल 2026 मंगळवारचा दिवस. वैशाख महिन्याचा हा शुक्ल पक्ष आणि त्यातली ही पंचमी तिथी. ग्रहांची ही जी काही चक्र फिरत आहेत ना, ती कुंभ राशीसाठी काहीतरी खूप मोठे संकेत देत आहेत. आज रात्री 1 वाजेपर्यंत पंचमी आहे आणि त्यानंतर षष्ठी सुरू होईल. मृगशिरा नक्षत्राचा प्रभाव आज तुमच्यावर राहणार आहे. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आहेत आणि सध्या ते मीन राशीत बसले आहेत, तर तुमच्या स्वतःच्या राशीत राहू महाराज विराजमान आहेत. जेव्हा राहू राशीत असतो आणि शनी दुसऱ्या स्थानी असतो तेव्हा आयुष्यात थोडी ओढाताण होते. पण आज मंगळवार असल्यामुळे आणि मंगळसुद्धा मीन राशीत असल्याने एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत आहे. आजचा राहू काळ दुपारी 3 ते 4:30च्या दरम्यान आहे, त्यामुळे या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. पण घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण दुपारी 12 ते 12:50 अभिजित मुहूर्त आहे. हा तो काळ आहे जेव्हा नशीब स्वतः तुमची वाट पाहत असते. या काळात घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवू शकतो. कुंभ राशीच्या मित्रांनो, आज तुमच्या आयुष्यात एक असा प्रसंग येईल जिथे तुम्हाला तुमच्या जुन्या कर्माचे फळ मिळताना दिसेल. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही खूप मेहनत करताय पण यश मिळत नाहीये. पण आज ग्रह सांगत आहेत की तुमचा वेळ आता सुरू झाला आहे. आज तुमची योग्यता सिद्ध करण्याचा दिवस आहे. तुमच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून एखादा विचार घोळत असेल, एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा एखादी नवी कल्पना असेल, तर त्यावर काम सुरू करायला आजचा दिवस उत्तम आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुमची एक वेगळीच छाप पडणार आहे. ऑफिसमध्ये तुमचे सहकारी आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण प्रगती करतो तेव्हा काही लोकांच्या नजरा आपल्यावर वक्र होतात. आज तुमचे गुप्त शत्रू किंवा तुमचे स्पर्धक तुमच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुम्ही तुमच्या संयमाने आणि बुद्धीने त्यांना चोख उत्तर द्याल. एक्वेरियस हॉरोस्कोप टुडे आपल्याला हे सांगते की आज आर्थिक बाबतीत तुम्हाला खूप सावध राहावे लागेल. पैसा येणार आहे यात शंका नाही, पण तो पैसा टिकवायचा कसा हे तुमच्या हातात आहे. अनावश्यक प्रवासावर आणि विनाकारण होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवा. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये किंवा गुंतवणुकीच्या क्षेत्रात असाल तर आज एखादा मोठा निर्णय घेताना घाई करू नका. व्यापार करणाऱ्या माझ्या मित्रांसाठी आजचा दिवस कामाच्या दबावाचा असू शकतो. कदाचित तुम्हाला आज जास्त वेळ काम करावे लागेल, पण ही मेहनत फुकट जाणार नाही. आज तुम्ही ज्या ग्राहकाशी किंवा ज्या पार्टीशी बोलाल तिथे तुम्हाला यश मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः जे लोक कमिशन बेसिसवर काम करतात किंवा ज्यांचा मीडिया आणि इंटरनेटशी संबंधित व्यवसाय आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस सुवर्ण संधी घेऊन आला आहे. तुम्हाला आज सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कोणा ओळखीच्या व्यक्तीकडून अशी एक बातमी मिळेल जी तुमच्या व्यवसायाची दिशा बदलू शकते. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नात्यांच्या बाबतीत खूप हळवा आणि महत्त्वाचा आहे. जर तुमच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून मालमत्तेवरून किंवा पैशावरून काही वाद सुरू असतील तर आज ते वाद मिटण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीचा निकाल आज तुमच्या बाजूने लागू शकतो. घरातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद आज तुमच्या पाठीशी राहतील. पती-पत्नींमधील नातेसंबंधांबद्दल बोलायचे झाले तर आज एक वेगळीच गोडी तुमच्या नात्यात निर्माण होईल. एखादी जुनी आठवण किंवा एखादा छोटासा आनंद आज तुमचे घर आनंदाने भरून जाईल. जर तुम्ही अविवाहित असाल तर आज तुम्हाला कोणीतरी विशेष व्यक्ती भेटू शकते किंवा लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. प्रेमात असलेल्या तरुणांसाठी आजचा दिवस एखाद्या स्वप्नासारखा असेल. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही आज काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. पण मित्रांनो, इथेच थांबू नका.
व्हिडिओच्या या टप्प्यावर मी तुम्हाला एका अशा रहस्याबद्दल सांगणार आहे जे तुमच्या भविष्याशी जोडलेले आहे. आयुष्यात कधीकधी आपण खूप मेहनत करतो, पण तरीही यश मिळत नाही, कारण आपल्या राशीतील काही दोष आपल्याला मागे खेचत असतात. कुंभ राशीमध्ये सध्या राहूचे वास्तव्य असल्यामुळे मनात भीती किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची कामे होता होता राहून जात आहेत, तर आत्ताच कमेंटमध्ये तुमची समस्या थोडक्यात सांगा. आम्ही तुम्हाला नक्की मार्गदर्शन करू. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच सखोल माहितीमुळे तुमचे आयुष्य बदलू शकते. आता वळूया करिअर आणि नोकरीकडे. जर तुम्ही बेरोजगार असाल किंवा नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आजचा दिवस तुम्हाला निराश करणार नाही. आज तुम्हाला एखादी अशी ऑफर मिळू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. नोकरी करणाऱ्यांना आज पदोन्नती किंवा पगारात वाढ मिळण्याचे संकेत आहेत. तुमची काम करण्याची पद्धत आज सर्वांना प्रभावित करेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात ती ताकद आहे जी कोणत्याही संकटाला संधीमध्ये बदलू शकते. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तुमचे मन थोडे विचलित होऊ शकते, पण जर तुम्ही आज मनापासून मेहनत केली तर स्पर्धा परीक्षेत तुम्हाला मोठे यश मिळू शकते. तुमची एकाग्रता हीच तुमची आजची सर्वात मोठी शक्ती आहे. कुंभ राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस अत्यंत भाग्याचा ठरणार आहे. घरात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. जर तुम्हाला एखादा स्वतःचा गृहोद्योग किंवा नवीन काम सुरू करायचे असेल तर आज त्यासाठी पाऊल उचलणे खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला भौतिक सुखाच्या वस्तू खरेदी करण्याची संधी मिळेल. आज तुमची आध्यात्मिक आवड सुद्धा वाढेल. पूजापाठ आणि धार्मिक कामात तुमचा वेळ आनंदात जाईल. आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, विशेषतः पैशाच्या व्यवहारात. आपल्या मनाचे ऐका, कारण तुमचे अंतर्मन तुम्हाला आज योग्य दिशा दाखवणार आहे. भावनांच्या भरात येऊन कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. बुद्धीचा वापर करा. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. कुंभ राशीच्या लोकांनी आज आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे. पोटाशी संबंधित काही तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे बाहेरचे अन्न टाळलेलेच बरे. मानसिक ताण घेऊ नका, कारण त्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. थोडा वेळ ध्यान किंवा योगासने केल्यास तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आजचा दिवस तुम्हाला हे सांगण्यासाठी आला आहे की तुम्ही कितीही व्यस्त असला तरी स्वतःसाठी वेळ काढणे तितकेच महत्त्वाचे आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, आज तुमच्यासाठी शुभ अंक 3 आणि 9 आहे. हे अंक तुमच्यासाठी यशाचे द्वार उघडू शकतात. तसेच आज तुमचा शुभ रंग पर्पल आणि क्रीम आहे. जर तुम्ही आज महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल तर या रंगाचे कपडे परिधान करा किंवा या रंगाचा रुमाल सोबत ठेवा. यामुळे तुमच्या सभोवतालची सकारात्मक ऊर्जा वाढेल. आता तो वेळ आला आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. आजचा विशेष आध्यात्मिक उपाय. हा उपाय तुमच्या आयुष्यातील संकटांना दूर सारून प्रगतीचे मार्ग मोकळे करेल. आज मंगळवार आहे आणि कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आहेत, जे हनुमंतरायाचे परमभक्त आहेत. त्यामुळे आज तुम्हाला हनुमान मंदिरात जायचे आहे. तिथे जाऊन मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. त्या दिव्यामध्ये 2 लवंगा टाका. हनुमानाला सुगंधी फुलांचा हार अर्पण करा आणि एक पानाचा विडा अर्पण करा. शक्य असल्यास बुंदीचा प्रसाद अर्पण करा. मंदिरात बसून शांतपणे एकदा हनुमान चालीसा पठण करा आणि मारुती रायाला 5 प्रदक्षिणा घाला. हा छोटासा उपाय तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणेल. तुमचे मनोबल वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुले होतील आणि तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल. कुंभ राशीचे हे भविष्य आज तुमच्यासाठी एक नवी आशा घेऊन आले आहे. लक्षात ठेवा, नशीब त्यांनाच साथ देते जे कष्टाची साथ सोडत नाहीत. आजचा दिवस तुमच्यासाठी संधींनी भरलेला आहे. फक्त त्या संधी ओळखण्याची नजर तुमच्याकडे हवी. आयुष्यात किती संकटे आली तरी डगमगू नका, कारण वेळ नेहमी बदलत असते. आजची ही सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्या कामाला लागा. यश तुमचेच आहे. शेवटी पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या राशीबद्दल अशीच सखोल माहिती तुम्हाला रोज हवी असेल तर ज्योतिष केंद्र या तुमच्या लाडक्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या मार्गदर्शनाचा लाभ मिळेल. तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. श्री स्वामी समर्थ.